हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं चंद्रकलास रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज माझी रेसिपी आहे मच्छी कढी आणि मच्छी फ्राय. आणि मच्छी फ्राय करण्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलं. इथं कोथिंबीर 10-12 कळी लसणाच्या घेतल्या आहेत. 1 ते 1.5 इंच आलं घेतलं आहे. आणि मच्छी कढीसाठी मी खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं. आणि 4 ते 5 काळे मिरे घेतले, 4 लवंग घेतले आहेत, थोडीशी जावेत्री आणि 1 चक्री फूल घेतला आहे छोटंसं, आणि दगडफूल. हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि 2 कांदे घेतले आहेत चिरून मच्छी कढीसाठी, आणि 2 टोमॅटो घेतले आहेत. चला तर मग आपण आता स्टार्ट करूया. चला तर आता आपण भाजून घेऊया खोबरं वगैरे सगळं मच्छी कढीसाठी. आता खोबरं माझं भाजून झालेलं आहे थोडं. आता मी भाजी आपल्याला चांगली गाढा होण्यासाठी ह्यात थोडासा सफेद डाळवा टाकते आहे. हे सगळं मस्त भाजून ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेते. आता ही काढून घेते मी. आता ह्याच कढाईमध्ये मी कांदा परतून घेते. कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता माझा कांदा परतून झालेला आहे, तर हे मी काढून घेते आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घेते. आता मी कोथिंबीर वाटून घेते आहे. आलं, लसूण आणि कोथिंबीर. त्यात थोडंसं 1 चमच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे पेस्ट चांगली बनते. चला तर मग आता ह्याला मी वाटून घेते. तर आता माझं वाटून झालेलं आहे. ह्यातलं अर्धं वाटण मी मच्छी फ्रायला घेत आहे आणि अर्धं वाटण मी मच्छी कढीला घेते. तर आता ह्याच्यामध्येच मी हे खोबरं वगैरे हे पण वाटण मिक्स करून वाटून घेते. चला तर आता हे पेस्ट माझी खोबरं वगैरे हे वाटण माझं तयार झालं. मी याला थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्यातच मी कांदा आणि टोमॅटोचं पेस्ट करून घेत आहे. आता मी कांदा आणि टोमॅटो ह्यातच मिक्स करून ह्याचंही वाटण करून घेते. आता माझं कांदा आणि टोमॅटोचं पेस्ट बनवून झालेला आहे. आता मी कोथिंबीर, आलं, लसूणचा हे पेस्ट घेतला आहे. ह्यात मी 2 चमच तांदळाचं पीठ घेते मच्छीला लावायसाठी. हे थोडंसं अर्धा चमच धनेपूड घेते, पाव चमच हळदी, पाव चमच गरम मसाला, 1 चमच मालवणी मसाला, पाव चमच रेड चिली काश्मीरी रेड चिली पावडर. आता मी ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेते. थोडं थोडं मी पाणी टाकून घेते, टाकून मिक्स करून. मसाला मिक्स झालेला आहे. मी आता मच्छीला लावून घेते. आता झालंय आपलं सगळ्या मच्छीला मसाले लावून. आता चला मी ह्याला फ्राय करून घेते. आता मी मच्छी फ्रायसाठी तेल टाकून घेते. मच्छी फ्रायसाठी 2 चमच रवा घेतलाय. त्याच्यामध्ये 1 चमच मालवणी मसाला आणि अर्धा चमच मीठ घालून घेतलंय. त्याला मिक्स करून वरतून रव्याला लावायचं. ह्या मच्छीतनं ही 1/4 किलो मच्छी आहे. ह्याच्यातनं मी अर्धी मच्छी कढीसाठी करते आणि अर्धी मच्छी फ्रायसाठी. अर्ध्या मच्छीला मी रवा लावून घेणार आणि अर्धी मच्छी अशीच फ्राय करणार. आता मी टाकून मला असं दोन्ही बाजूनी मस्त शेकून घ्यायची. आता ही मच्छी कढीची मच्छी माझी फ्राय करून झालेली आहे. आता मी मच्छी फ्राय करते. याला मस्त असा रवा वगैरे लावून फ्राय करून घेते.
तर मस्त रवा लावून झालेला आहे. मी मच्छी फ्राय करून घेते. तर आता आपले मच्छी फ्राय झालेले आहेत. तर हे बघा आपली मच्छी फ्राय झालेली आहे आणि ही मच्छी फ्राय मी कढीमध्ये घालते आहे. तर आता मच्छी कढी करायला मी सुरुवात करते आहे. त्यात 3 पळी तेल टाकून घ्यायचं. तर आता तेल गरम झालं आहे. त्यात मी 2 चमच मालवणी मसाला टाकते तेलामध्ये. एक चमच धनेपूड, 1 चमच गरम मसाला आणि पाव चमच हळद, पाव चमच काश्मीरी रेड चिली पावडर, पाव चमच चिकन मसाला, त्यामध्ये कांदा टमाटरचं पेस्ट टाकून देते. आता आलं लसण खोबरं वगैरे हे आपलं वाटण वाटलेलं आहे. हे सगळं आपण मस्त असं मिक्स करून घेऊया. बघा आता कसं आपल्याला मसाल्याला आता थोडं थोडं तेल सुटतंय. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमच मीठ टाकून घेते. आपल्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं त्याला मी 1 मिनिटासाठी झाकून ठेवते. मसाला चांगला शिजायसाठी. बघते मी आता ढाकण खोलून. तर बघा कसं आपल्या मसाल्याला असं छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता मी त्यात पाणी टाकून घेते 1 ग्लास. आता आपल्या भाजीला कढी येईपर्यंत, एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची. आपल्या मच्छी कढीला उकळी आली आहे. आपण त्यात पीस टाकून घेऊया मच्छीचे. तर आता ह्याला 5 मिनिटं मंद आचेवर आपण झाकून ठेवूया. आता मच्छी कढी तयार झाल्यात मी कोथिंबीर टाकून घेते थोडीशी. आता मी ज्वारीची भाकर बनवते आहे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. तर आता माझी भाकर थापून झाली अशी मस्त. मी याला शेकून घेते. पाणी लावून घ्यायचं असं. आता मी भाकर पलटी करून घेते. अशाच आपण सगळ्या भाकरी तयार करून घेऊया. तर आता आपली भाकर मस्त अशी शेकून झालेली आहे. त्याला असं सगळीकडनं असं चांगलं शेकून बघा कशी फुटते अशी. तर आता आपली फिश थाळी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला फिश थाळी? कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलात की रोजचे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे फिश थाळी. बाय.